स्वच्छ प्रकारचं राजकारण आणि पारदर्शक राजकारण हे जनतेला अपेक्षित आहे आणि त्याच प्रकारचं राजकारण झालं. तर भारताबद्दल बघायला गेलं तर बऱ्याच कोण कायद्याला मानत नाही. परदेशाचं जसं राजकारण आहे तसं आपल्या भारतामध्ये राजकारण होणं अपेक्षित आहे, परंतु ते होत नाही. विकास विकास म्हणजे नेमकं काय आहे? विकास कसा असला पाहिजे? कुठल्याही पक्षाला आपण त्याच्यामध्ये दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण शेवटी जर लोकच जर चुकीचं वागत असतील पक्षातील तर मग ते कसं असतं. कुठलाही राजकीय पक्ष हा कधी चुकीचा नसतो किंवा कधी वाईट नसतो. खरं तर समाजकारणामध्ये माझ्या वडिलांनी वयाच्या 10 वर्षापासून मला घेऊन ते फिरत. उत्तराखंडमध्ये सुद्धा जेव्हा पूर झाला होता तेव्हा त्या पुरात लोकांना बाहेर काढण्यासाठी आमची एक टीम तिथे होती आणि ती बिनविरोध निवडणूक जी होते ते त्या नोटाचा वापर केला पाहिजे. निश्चितपणे नोटाचा वापर हा सगळ्या मतदारांना असलाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपण बघतोय की नुकत्याच नगरपालिका नगर परिषदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. या पाठोपाठच आता महानगरपालिकांच्या निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत आणि आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचं देखील बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता मोठ्या धूमधडाक्यामध्ये होणार आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. वरिष्ठ नेते देखील कामाला लागलेले आहेत आणि या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने या निवडणुका होतात यामध्ये तरुणांना नेमक्या या निवडणुकांविषयी राजकीय भूमिकेविषयी आता काय वाटतंय? महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांशी आपण अशा मुलाखती घेणार आहोत आणि त्यांची मतं जी आहेत ती आपण जाणून घेणार आहोत. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीचे अध्यक्ष स्वराज संजय सोनावणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण जाणून घेणार आहोत की तरुण या आत्ताच्या राजकारणाकडे कसं बघतोय. स्वराजजी, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, कशा पद्धतीनं आत्ताच्या या राजकारणाकडे आपण बघता? विकास विकास म्हणजे नेमकं काय आहे? विकास कसा असला पाहिजे? आपण उच्च शिक्षित आहात, परदेशातून देखील शिक्षण घेऊन आलेला आहात. कशा पद्धतीनं आत्ताचं राजकारण सुरू आहे, कसं बघता? आत्ताच्या राजकारणाची जे पातळी आहे ती थोडीशी घसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोक अनफेअर गोष्टी करत आहेत, ज्या स्वच्छ गोष्टी नाही आहेत, ज्या पारदर्शकता ज्याच्यामध्ये नाही, अशा बऱ्याच गोष्टी लोक करत आहेत आणि असे बरेच व्हिडिओ देखील आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येत असतात. तर निश्चितपणे राजकारणाची पातळी ही थोडीशी घसरलेली आहे आणि स्वच्छ प्रकारचं राजकारण आणि पारदर्शक राजकारण हे जनतेला अपेक्षित आहे आणि त्याच प्रकारचं राजकारण झालं पाहिजे. आपण परदेशामध्ये आहात, कशा पद्धतीनं विकास म्हणून त्यांचा दृष्टिकोन कसा असतो? मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, नागरी सेवा सुविधा आहेत, परदेशामध्ये कशा पद्धतीनं बघितल्या जातात आणि इथं सध्या ज्या पद्धतीनं विकासाच्या संकल्पना आहेत, कसं आपण या ठिकाणी त्याची तुलना कराल? कशा पद्धतीनं आपण याकडे बघता? विकास कसा असला पाहिजे? परदेशामध्ये सर्व काही हे गोष्टी ज्या असतात, ज्या ते कायद्याला धरून असतात आणि त्या एकदम ऑर्गनाइज्ड पद्धतीने एक्झिक्यूट केल्या असतात. मग ते अधिकारी त्याच्यामध्ये असो किंवा राजकारणी असो किंवा म्हणजे ग्राउंड लेवलवरती काम करणारे कार्यकर्ता सुद्धा असो, असे सगळ्या प्रकारचे एक ऑर्गनाइज्ड पद्धतीने ते केलं करतात. तसं आपण जर भारताबद्दल बघायला गेलं तर बऱ्याच लोक जी असतात ती कोण कायद्याला मानत नाही, कोण कधी चुकीच्या कामांमध्ये पकडलं जातं, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून परदेशाचं जसं राजकारण आहे तसं आपल्या भारतामध्ये राजकारण होणं अपेक्षित आहे, परंतु ते होत नाही. आणि तसं राजकारण करण्यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणामध्ये आलं पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे की चांगल्या पद्धतीचं राजकारण जे लोकांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं राजकारण हे तरुणांच्या माध्यमातून घडू शकतं. महाराष्ट्र आणि भारत ही जी भूमी आहे, मातृभूमी आहे, ही सुसंस्कृत आहे, सभ्य, शूरवीर, क्रांतिकारकांची भूमी आहे. अतिशय जगाला दिशादर्शक ठरणारा विचार देणारे महापुरुष, थोर साधू संत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. आता जे राजकारण या ठिकाणी होतंय त्या राजकारणाची जी दिशा आहे आणि दशा आहे त्याकडे कसं बघता आपण? त्याच्यात काही सुधारणा झाली पाहिजे. तरुण म्हणून आपण कसं बघता? भविष्यात जर आपल्याला समाजकारणातून जर आपल्याला राजकारणामध्ये पदार्पण करायचं असेल तर तुम्ही कसं बघता? एकूणच कसं असतं, कुठलाही राजकीय पक्ष हा कधी चुकीचा नसतो किंवा कधी वाईट नसतो. खऱ्यामध्ये त्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे नेते, कार्यकर्ते आणि अशा सगळ्या माणसं जे ज्या राजकीय पक्षाची डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जॉईंट आहेत, अशी लोक त्या पक्षाचा प्रोग्राम किंवा त्या पक्षाचा अजेंडा कसा लोकांपर्यंत आणतात त्याच्यावरती आधारित असतं की राजकारण कसं होईल खऱ्यामध्ये. तर मग कुठल्याही पक्षाला आपण त्याच्यामध्ये दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण शेवटी जर लोकच जर चुकीचं वागत असतील पक्षातली तर मग ते कसं आपण
राजकारणाचं आपल्याला पाहिजे की राजकारण चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे, पण ते पॉसिबल कधी होईल जेव्हा लोकांमध्ये बदल येईल, लोकांच्या विचारांमध्ये बदल येईल आणि पक्षाच्या कामात करताना लोक ही कॉन्फिडेंटली त्यांच्या विचारांमध्ये विचार घेऊन लोकांमध्ये आले पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानिक लोकशाही दिलेली आहेत, लोकशाहीची मूल्य आपण बघतोय की कशा पद्धतीनं एक व्यक्ती एक मत एक अधिकार, समान अधिकार, सर्वांना मताधिकार जो दिलेला आहे बाबासाहेबांनी, त्या मताधिकाराच्या माध्यमातून आज आपण सत्तेमध्ये लोक बसवत असतो. आणि ज्या पद्धतीनं आपण ज्यांना प्रतिनिधित्व देतो, लोकप्रतिनिधित्व देतो, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, कसं वाटतं तुम्हाला? नागरिकांच्या सेवा सुविधा, पायाभूत सेवा सुविधा अनेक वर्ष प्रलंबित असतात, त्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणाचा कोट्यावधीचा निधी येतो, तरी देखील ते प्रश्न का सुटत नाहीत, कसं बघता आपण? नाही, खऱ्यामध्ये आता तुम्ही बघाल तर मागच्या 3 वर्ष म्हणजे आता टोटल एक 7 वर्षाचा काळ असा गेला की ज्याच्यामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे लोकप्रतिनिधी पाहिजे, ते जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि ह्या ज्या आपल्या ते नव्हतेच. आणि म्हणून आता प्रशासनावरती पण तो ताण होता आणि त्याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टी डिले होत होत्या. कधी फंडचा डिले, कधी लोकांना त्यांचा प्रॉब्लेम सांगण्यासाठीच कोण माणूस उपस्थित नाही तर ते कसे कोणाकडे जाणार, हा पण बऱ्याच गावांमध्ये प्रश्न होता. आणि म्हणून आता मला असं वाटतंय की जास्तीत जास्त गतिमान काम होईल आणि तसंच प्रयत्न पण सरकारचे चालू आहेत सध्या. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी त्या ठिकाणी जो उपलब्ध होतो तो विविध विभागामार्फत त्या ठिकाणी वाटप केला जातो. टप्प्याटप्प्याने जो निधी त्या ठिकाणी दिला जातो त्याच्या माध्यमातून कसा विकास झाला पाहिजे आणि ती कार्यप्रणाली कशी असली पाहिजे, पारदर्शक असली पाहिजे, आज काय परिस्थिती आहे, कसं वाटतं? एक तरुण म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेच्या कारभाराकडे कसं बघता? कुठल्याही म्हणजे ती जिल्हा परिषद असो किंवा आपला राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, या सगळ्या गोष्टी एकदम भ्रष्टाचार मुक्त झाल्या पाहिजेत. आणि जर त्या भ्रष्टाचार मुक्त होतील तरच जनतेची कामं ही फास्ट, जे तुम्ही म्हणता फास्ट गतिमान प्रगती ज्याला आपण बोलतो, ती जर भ्रष्टाचार मुक्त झाला तरच ते पॉसिबल आहे, वरना नाही तर ते पॉसिबल नाही. टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात होते, त्याच्यामुळं आपुसकच जो काम आहे, समजा रस्त्याचं काम आहे, त्याच्यामध्ये टक्केवारीचं जे हे फॅड आहे त्याच्यामध्ये त्या कामाचा दर्जा खालावला जातो. त्या ज्या पद्धतीनं निधी आहे त्या निधीला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही, जनतेला न्याय मिळत नाही असं वाटतंय. हो, निश्चितपणे हे जे टक्केवारी असते त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे टक्के किंवा कोणाचे टक्के काय बऱ्याच गोष्टी असतात. तर मग ह्या गोष्टी कुठेतरी बंदच झाल्या पाहिजेत. आणि खऱ्यामध्ये शासनाकडे तशी पॉवर आहेत की जर कोण असं गोष्ट करताना आपल्याला समजलं तर त्यामध्ये एकदम कठोर असे कायदे आहेत जे तुम्ही त्यांना करून त्यांना सर्वांना एक वचक तुम्ही बसवू शकता, अशा आपल्याकडे भारतामध्ये कायदे आहेत. दादा मला सांगा, गावगाड्याचा विकास आणि शहरी भागाचा विकास होण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये निधी मोठ्या प्रमाणावर येतो, त्याचं वाटप जे होतं, पण त्या विकासामध्ये त्या ठिकाणी त्या जनतेला न्याय मिळत नाही. अनेकदा आपण बघतो की कामं प्रलंबित राहतात. एक वेगवेगळ्या ज्या योजना शासनाच्या आहेत, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्याच्याकडे तुम्ही एक उच्च शिक्षित तरुण म्हणून कसा तुमचा दृष्टिकोन आहे, कसं बघता त्याकडे? हे जे शासनाच्या ज्या पॉलिसीज असतात किंवा प्रोग्राम असतात, ह्या सगळ्या जे लोकप्रतिनिधी असतात यांचं काम असतं की हे जास्तीत जास्त ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट करणं, प्रमोशन करणं आणि ते समाजातल्या एकदम खालच्या घटकापर्यंत सुद्धा ह्या गोष्टी पोहोचवण्याचं हे खरं तर काम हे सगळ्या लोकप्रतिनिधी. आणि त्यांनी जर ते काम 100% त्यांनी त्याच्यामध्ये दिली तर आपल्याकडे पॉलिसीज सुद्धा सरकारच्या आहेत, परंतु लोकांनाच माहिती नाहीत त्या पॉलिसीज. असं पण आहे की लोकांना माहिती नाही की बाबा शेतकऱ्यासाठी चांगली पॉलिसी आहे पण शेतकऱ्याला माहिती नाही, महिलांसाठी आज चांगली पॉलिसी आहे पण महिलांना माहिती नाही. तर मग नको तिथे खर्च पण करून सरकारने हे करणं पण बरं नाही. म्हणजे जास्तीत जास्त पैसा जो आपल्याकडे आहे, जो टॅक्सपेअर त्याच्या मेहनतीने कमवून जो पैसा सरकारला देत असतो, तो टॅक्सपेअरचा पैसा पण एक सार्थ आणि चांगल्या ठिकाणी तो वापर झाला पाहिजे. जनता ज्या विश्वासानं एखाद्याच्या हातात सत्ता देते किंवा एखाद्याला निवडून देते, आता आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार देखील होतो, बिनविरोध देखील निवडून येतात. निवडणूक म्हणजे निवडणुकीला जनतेला मताधिकार बजवायचा आहे, आपला जो मूलभूत हक्क अधिकार बजवायचा आहे, पण उमेदवारच त्या ठिकाणी बिनविरोध एखादा घोषित केला जातो, दुसरा उमेदवार घोडे बाजारामध्ये आर्थिक देवाणघेवाणीमध्ये बाद होतो.
ही बिनविरोध निवडणूक जी होते ते त्या नोटाचा वापर केला पाहिजे, नोटा एक जो पर्याय आहे तो देखील वापर झाला पाहिजे, कसं बघता याच्याकडे? निश्चितपणे नोटाचा वापर हा सगळ्या मतदारांना असलाच पाहिजे. आणि खरं म्हणजे आता तर मी त्या दिवशी जर्मनीबद्दल अभ्यास करत होतो आणि जर्मनीबद्दल अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी समजली की त्यांच्याकडे नोटाचं असं आहे की तुम्ही जर सर्वाधिक मतं नोटाला दिलेली असतील जनतेने, तर जेव्हा नेक्स्ट टाइमला जे इलेक्शन होतं त्या इलेक्शन मध्ये पहिले जे उमेदवार उभे आहेत ते उमेदवार उभे राहू शकत नाही असा त्यांचा कायदा आहे. पण तसा कायदा आपल्याकडे आहे का? तर तो नाही. तर मग आपला कायदा काय बोलतो की समजा आज जर नोटाला सर्वाधिक मतं आली तरी जेव्हा बाय इलेक्शन किंवा सेकंड टाइम जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा तोच उमेदवार जर परत उभा राहिला तर ही तर जनतेसाठी हे खूप अनफेअर असणार आहे की जर आम्ही पहिल्यांदाच जर नोटा दाबलाय आणि दुसऱ्यांदा पण तोच जर उमेदवार असेल तर त्यामध्ये पण कुठेतरी आपल्याला काही जे दुसरे देश आहेत त्यांचा पण कायद्याचा अभ्यास करून कुठेतरी आपल्याला आपल्या देशासाठी चांगला काय असेल हे ठरवून त्या ठिकाणी रणनीती आखली पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये हा भारत देश जो आहे तो तरुणांचा आणि तरुणांच्या मनगटावर, बाहूवर किंवा बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक प्रगतीपथावर जात आहे. आज आपले वडील जर आपण बघितले तर डॉक्टर संजय सोनावणे जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणात आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, उद्योग जगतामध्ये आहेत आणि एकूणच धार्मिक क्षेत्रात देखील त्यांचं काम मोठं आहे. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. समाजकारणाचा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवताय तुम्ही. वयाच्या 10व्या वर्षापासून त्या ठिकाणी वडिलांबरोबर त्या ठिकाणी करता, धावता किंवा एकूणच समाजकार्यामध्ये तुम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे. हा वारसा पुढे तुम्ही कसा न्याल? कशा पद्धतीनं समाजाचं हित, राष्ट्राचं हित, देशाचं हित साधलं पाहिजे, एक सुसंस्कारक्षम समाज घडला पाहिजे, यासाठी तुम्ही काय करणार? खरं तर समाजकारणाचं मला समाजकारणामध्ये माझ्या वडिलांनी वयाच्या 10 वर्षापासून मला घेऊन ते फिरत होते आणि फक्त रुद्रवली गावात करता नाही तर सगळीकडे म्हणजे आपलं रायगड जिल्हा असो, महाराष्ट्र राज्य असो किंवा देशभरात विविध ठिकाणी, दिल्ली असो, अशा अनेक ठिकाणी मी त्यांच्याबरोबर जात आहे. आणि माझे वडील हे गेले 25 वर्ष म्हणजे 20 ते 25 वर्ष समाज कार्याशी निगडीत आहेत आणि त्याच्या माध्यमातून मी लहानपणापासून त्यांना बघत आलेलो आहे, त्यांच्याबरोबर काम करत आलेलो आहे आणि त्यांनी दिलेले विचार, आपल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेले विचार, ह्या सगळ्या गोष्टींचा मान राखून मला त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालवायचा आहे आणि अशाच पद्धतीने मी काम करत राहीन असं माझी कुठली त्याच्यामध्ये हे नाही. मध्ये सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि सर्वत्र त्या ठिकाणी टीव्ही चॅनलवर देखील बातम्या त्या ठिकाणी आम्ही पाहिलेल्या आहेत की उत्तराखंड असेल किंवा महाप्रलय ज्या ठिकाणी आलेला किंवा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री निधी असेल किंवा पंतप्रधानांच्या निधीला हातभार लावण्यासाठी देखील आपल्या वडिलांनी मोठं काम केलेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? हो, निश्चित. म्हणजे जेव्हा कोविडचा काळ असो किंवा आता रायगडमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की निसर्ग चक्रीवादळ आला होता तेव्हा काय प्रकारचं गोष्टी रायगडमध्ये झाल्या होत्या. तेव्हा सुद्धा मदतकार्य असो किंवा कोविडच्या टायमाला मदतकार्य असो, अशा अनेक उत्तराखंडमध्ये सुद्धा जेव्हा पूर झाला होता तेव्हा त्या पुरात लोकांना बाहेर काढण्यासाठी आमची एक टीम तिथे होती आणि त्याच्याकरिता आपले पंतप्रधान ऑफिसचे सेक्रेटरी यांच्याकडनं आम्हाला पत्र देखील आलेलं आहे, अभिनंदन, आभाराचं पत्र देखील. असं काम आपल्या संस्थेचं आहे आणि बरेच वर्ष आम्ही ते करतो. मला सांगा, समाजकारणातून तुम्ही जर भविष्यामध्ये सत्ता हातात असेल किंवा लोकप्रतिनिधित्व हातात असेल तर समाजकारणाला ताकद मिळते. समाजकारण करायचं असेल आणि सत्तेची जोड असेल किंवा तुम्ही सत्तेत असाल तर मोठ्या प्रमाणावर तो व्यापक स्वरूपाचा निधी मिळतो. जनतेला अधिक ताकदीनं आपल्याला न्याय देता येतो, जनतेचे प्रश्न अधिक पोटतिडकीने तुम्हाला सोडवता येतात. सत्ता किंवा राजकारण ह्याच्याकडे, समाजकारणातून जर राजकारणाकडे तुम्हाला पदार्पण करायचं असेल तर ते काय तुमचं पहिलं पाऊल असेल? राजकारणामध्ये तुमची एंट्री कशी असेल किंवा एंट्री कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता? तसं तर राजकारणामध्ये जाण्याचा विचार मी काही कधी केलेला नाही आहे. समाजकार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये ह्याच्यामध्येच जास्तीत जास्त मी माझा वेळ देत असतो. परंतु जर मला अशी संधी मिळेल की जर म्हणजे मी असं नाही बोलत की राजकारण हे माझं कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, मी सामाजिक कार्याच्या जोरावरती राजकारणात जरी पदार्पण करण्याची मला संधी मिळाली तर मी त्याचा विचार निश्चितपणे करू शकतो.
मला सांगा की लोकशाही आहे, संविधानिक मूल्य आहे, ही मूल्य पायदळी तुडवली जातात का? कशा पद्धतीनं की समाजामध्ये एक चांगले बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, राज्यघटना दिलेली आहे, जनतेनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, नेत्यांनी कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे. आपण परदेशातून जाऊन आलेले आहात, उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कशा पद्धतीची संस्कृती आहे? भारताची महान संस्कृती आहेच आणि ती आपल्याला पुढे न्यायची. तर तरुण म्हणून त्या संस्कृतीला जोड म्हणून आपण कशा पद्धतीनं ती पुढे नेण्याचा प्रयत्न कराल? कसं बघता आपण याच्याकडे आणि तरुणांनी देखील कसं वागलं पाहिजे? ना आपल्या देशाच्या मातीमध्ये बरेच थोर महापुरुष असतील व महिला असतील, यांनी जे जन्म घेतला, यांच्या विचारांनी त्या टायमाला पूर्ण देशाने संघर्ष केला आणि ब्रिटिशांपासून आपल्याला मुक्तता मिळून फ्रीडम भेटलं आणि त्याच्यानंतर आपली राज्यघटना आली आणि त्याच्यानंतर पूर्ण हे पुढचं आपला देश त्याच जोरावर आजपर्यंत चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिलेली आहे त्याच्या जीवावरती आज पूर्ण देश चालू आहे. आणि तरुणांनी त्याच्यामधनं प्रेरणा काय घ्यावी की आमचे विचार हे स्वच्छ असले पाहिजे, आम्ही कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य आमच्याकडनं घडू नये, देशाचं नाव आमच्याकडनं जास्तीत जास्त पद्धतीने कसं ग्लोबल लेवलवरती आम्ही त्याला करू शकू ह्याचे विचार तरुणांमध्ये पाहिजेत. आणि हे करत असताना सोबत की आपल्या गावात, आपल्या खेड्यात, आपल्या विभागात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यावरती पण तरुणांचं तेवढंच लक्ष पाहिजे, जेणेकरून पॅरलली की कुठला नेता काय चुकीचं काम करत असेल तर पॅरलली तरुणांनी कशा पद्धतीने सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, या सगळ्या गोष्टींचा वापर करून कायदेशीर रित्या त्यांची बाजू मांडून कुठले चुकी कुठे होत असेल तर त्याच्यावरती त्यांना आवाज उठवून त्यांनी जनतेची साथ दिली पाहिजे. आता तरुण हा व्यसनाधीनतेकडे खूप वळतोय. एक व्यसनाधीनता म्हणजे एक चरित्र जे संपन्नता आपल्याला ठेवायचे की आज आपण बघतोय की आपल्या रायगड जिल्ह्याला देखील जर तुम्ही बघितलं तर वारसा खूप मोठ्या महापुरुषांचा आहे, आपण ते सांगालच. त्यानंतर शहीद भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, वयाच्या अतिशय कमी वयात 23व्या, 25व्या, 27व्या वर्षामध्ये ते त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि हसत हसत फासावर त्या ठिकाणी चढलेले आहेत. ह्या मातीसाठी, या देशाच्या रक्षणासाठी, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या सन्मानासाठी त्यांनी स्वतःचा देह त्याचं बलिदान दिलेलं आहे. तरुणांनी त्यांचा आदर्श कसा घेतला पाहिजे, ह्या मातीविषयी तुम्ही रायगडच्या काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांचे पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे, काय सांगाल? रायगड ही निश्चितपणे एक हिस्टॉरिक प्लेस आहे आणि ह्याचा हिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असो ते सुद्धा गडांवरती इथे होते. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो त्यांचा 14 ताळ्याचा जो पूर्ण सत्याग्रह आहे तो एक आहे. आणि त्याच्यानंतर बरेच शेतकरी नेते सुद्धा रायगडमध्ये आहेत. अशा प्रकारचे बऱ्याच नेत्यांनी रायगड जिल्ह्याला त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. काय सांगाल? महापुरुषांची विचारधारा आहे, चळवळ आहे, ती तरुणांनी कशी जोपासली पाहिजे, काय आपल्याला? प्रत्येक जे महापुरुषांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत त्या प्रत्येकाने ते विचार जोपासून आपल्या देशाला प्रगती पथावरती कसं आपण घेऊन जाऊ शकतो ह्याच्याबद्दल प्रत्येकाने आपल्या पद्धतीने योगदान दिलं पाहिजे. निश्चितच धन्यवाद. माझ्यासोबत होते स्वराज संजय सोनावणे आणि एकूणच या देशातली, राज्यातली जी परिस्थिती आहे, राजकीय असेल, सामाजिक परिस्थिती असेल, एकूणच विविध गहन मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी आपलं परखडपणे विश्लेषण केलेलं आहे. तरुणांनी कशा पद्धतीने या देशाला, या राष्ट्राला पुढे नेण्यासाठी योगदान दिलं पाहिजे, महापुरुषांची विचारधारा कशा पद्धतीने जोपासली पाहिजे आणि आत्ताचं जे राजकारण होत आहे त्याची पातळी जरी घसरत असली तरी तरुणांनी येऊन त्यामध्ये राजकारणामध्ये अधिक चांगलं परिवर्तन घडून आणलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त कारभार प्रशासनामध्ये झाला पाहिजे आणि जनतेला अपेक्षित विकास होणं गरजेचं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली ही रोखठोक भूमिका मांडलेली आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.